आज स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षण संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचा किती क्वांटम आरक्षणाचा ठेवण्यात यावा या संदर्भामध्ये जी याचिका आहे त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती। 28 तारखेला इथं आपण जोरदार बाजू मांडली होती। अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या याचिकेमुळे ह्या चालल्या गेल्या, त्या निवडणुका घेतल्या गेल्या। निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। त्याचबरोबर जे ओबीसीचं 27% आरक्षण स्थगित झालं होतं ते आपण पूर्ववत करण्यास यशस्वी झालो आणि त्याच वेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 21 जानेवारीला या संदर्भामध्ये आपण लार्जर बेंचच्या समोर सुनावणी घेऊ। तर या संदर्भामध्ये ही सुनावणी आज होती। 25 नंबरला हे मॅटर होतं 3 जज बेंच समोर, पण 21 पर्यंत आज मॅटर सगळे चालले। आज सुप्रीम कोर्टासमोर 2 महत्त्वाचे मॅटर होते, एक आरवली पर्वताच्या संदर्भात आणि दिल्लीतील प्रदूषणासंदर्भामध्ये। तर 21 नंबर मॅटर झाल्यानंतर कोर्ट लंच टाईमसाठी उठलं, पण कोर्टाने पुढचे सर्व मॅटर हे ॲडजर्न केले। कोर्ट आज बोर्ड डिस्चार्ज झाला, त्यामुळे आज याच्यावर सुनावणी झाली नाही। याच कोर्टासमोर शिवसेना पक्षाची अधिकृत नक्की शिंदे गटाचा का उद्धव ठाकरेंचा या संदर्भातली पण सुनावणी होती 37 नंबरला, ती पण पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आजची सुनावणी या संदर्भामध्ये होऊ नाही शकली। यामध्ये आपण राज्य सरकार, त्यानंतर इलेक्शन कमिशन आणि राज्य मागासवर्ग आयोगाला पार्टी केलेले, पण त्यांनी आपल्या याचिकेसंदर्भामध्ये अजून पण रिप्लाय फाईल केलेला नाही आहे। राज्य सरकार किंवा इलेक्शन कमिशन या संदर्भामध्ये वेळ काढूपणा करते असं दिसते। आज आम्हाला अपेक्षित होतं की ते रिप्लाय फाईल करतील, पण आज सुनावणी झाली नाही। तर या संदर्भामध्ये नवीन तारीख संध्याकाळी आपल्याला समजेल। तर तुर्तास एवढंच, आजची सुनावणी होऊ शकली नाही। या संदर्भामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत। आता हायकोर्टामध्ये या 2 सप्टेंबरच्या GR संदर्भामध्ये ती पण याचिका आहे, तर त्या संदर्भामध्ये पण लवकरच काय घडामोडी आहेत त्या तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगेल। तोपर्यंत धन्यवाद। जय ओबीसी।